नमस्कार. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमच्या ज्योतिषवाणी टीव्हीवरून आज पुन्हा तुमच्या समोर आहे. आजचा हा व्हिडिओ खास आहे, कारण आपण फक्त एक छोटी बातमी सांगणार नाही, तर 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात कसं एक अनोखं, रहस्यमय आणि परिवर्तनशील अध्याय घेऊन येत आहे हे सगळं सविस्तर समजावून सांगणार आहे. तुम्ही मिथुन राशीचे आहात ना, तर तुम्ही तर आहातच बुद्धिमान, उत्सुक, बोलके आणि बदल स्वीकारणारे. पण यावर्षी ग्रह तुम्हाला एक वेगळीच उंची दाखवणार आहेत. चला सुरुवात करूया हळूहळू प्रेमाने. सर्वप्रथम मिथुन राशी म्हणजे काय हे थोडक्यात आठवून घेऊया. तुमची राशी बुध ग्रहाची आहे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण, प्रवास आणि लहान मोठे बदल. तुम्ही दोन व्यक्तींमध्ये एकाच वेळी असता, कधी खूप उत्साही, कधी विचारात बुडालेली. पण हे दोन्ही गुणच तुम्हाला खास बनवतात. आता 2026 मध्ये गुरु, शनी, राहू, केतूंचा आणि बुधाच्या गोचरांचा प्रभाव कसा पडणार आहे हे पाहूया. सालाच्या सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारीत गुरु तुमच्या 9व्या भावात म्हणजे भाग्यस्थानात आहे. हे भाग्यस्थान म्हणजे देवाची कृपा, दूरच्या प्रवासाची शक्यता, आध्यात्मिक जागृती आणि शिक्षणात यश. मिथुनांनो, जर तुम्ही नोकरीत किंवा व्यवसायात अडकलेला असाल तर या काळात नवीन संधी दारात ठोठावतील. पण लक्षात ठेवा, गुरूचा प्रभाव हा हळूहळू येतो, घाई करू नका. एखाद्या गुरु किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. मी स्वतः अनेक मिथुन मित्रांना सांगते, धीर धरा, भाग्य तुमच्याकडे येतंय. मार्च-एप्रिलमध्ये शनी तुमच्या दशम भावात प्रवेश करतो. शनी हे कठोर शिक्षक आहे, पण न्यायीही. तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल, पण मेहनत वाढेल. जर तुम्ही मेहनत करत असाल तर प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. पण जर आळस केलात तर थोडे अडथळे येतील. मला सांगा ना कमेंटमध्ये, तुम्ही तयार आहात का शनीच्या या शिस्तीला? जूनमध्ये राहू तुमच्या लग्नात येतो. राहू हा भ्रमाचा ग्रह आहे, पण तो मोठे बदल घेऊन येतो. तुमचे व्यक्तिमत्व अधिक चमकदार होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. नवीन लुक, नवीन स्टाईल, नवीन ओळख मिळेल. पण सावध, राहू माया दाखवतो, म्हणून निर्णय घेताना डोक्यावर हात ठेवून विचार करा. मी अनेकदा सांगते, राहू आला की स्वप्न साकार होतात, पण भान ठेवा. जुलै-ऑगस्टमध्ये केतू दुसऱ्या भावात म्हणजे धनस्थानात येतो. केतू म्हणजे वैराग्य. पैशाबाबत थोडी चिंता वाटेल, पण अनावश्यक खर्च कमी होतील. तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून पैसा पाहाल. कदाचित दानधर्म वाढेल. हे काळ चांगला आहे आत्मचिंतनासाठी. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बुध स्वतः तुमच्या राशीत येतो. बुध हा तुमचा स्वामी. कम्युनिकेशन, ट्रेडिंग, लेखन, स्पीकिंगमध्ये कमाल कराल. जर तुम्ही यूट्यूब, ब्लॉगिंग किंवा सेल्समध्ये आहात तर हे महिने सुवर्ण काळ. मी तुम्हाला सांगते, या काळात नवीन स्किल शिका. एखादी भाषा, कोर्स किंवा ऑनलाईन कोर्स. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गुरु 10व्या भावात येतो. करिअरमध्ये मोठी उंची, प्रमोशन, नवीन नोकरी, समाजात मान मिळेल. हे वर्ष संपताना तुम्ही म्हणाल, वाह, हे वर्ष खरंच बदललं मला. आता क्षेत्रानुसार सविस्तर पाहूया. करिअर आणि व्यवसाय. मिथुनांनो, तुम्ही बहुतेक क्षेत्रात चांगले करता. मीडिया, शिक्षण, मार्केटिंग, IT, ट्रॅव्हल. 2026 मध्ये नवीन प्रकल्प, टीम लीडरशिप किंवा स्वतंत्र कामाची संधी येईल. पण शनीमुळे मेहनत लागेल. उपाय: प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा वाचा आणि काळे तीळ दान करा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. जर अविवाहित असाल तर जून-जुलैमध्ये राहूमुळे आकर्षक व्यक्ती भेटेल, पण लग्नासाठी मे-जून टाळा. विवाहितांसाठी ऑगस्ट-सप्टेंबर चांगला. जोडीदाराशी संवाद वाढवा. उपाय: शुक्रवारी गुलाबाच्या फुलांचे पूजन करा आणि ओम शुम शुक्राया नमः 108 वेळा जपा. आरोग्य. मिथुन राशीला श्वास, खांदे, हात, मज्जासंस्थेचा त्रास होऊ शकतो. 2026 मध्ये तणाव वाढू शकतो. रोज प्राणायाम करा. उपाय: बुधवारी हिरव्या भाज्या दान करा आणि ओम बूम बुधाया नमः मंत्र 19 वेळा म्हणून पाणी प्या. आर्थिक स्थिती. सुरुवातीला खर्च वाढेल, पण सप्टेंबर नंतर बचत होईल. नवीन इन्व्हेस्टमेंट चांगली. उपाय: गुरुवारी केळी दान करा आणि पिवळे वस्त्र घाला. आध्यात्मिक प्रवास. हे वर्ष तुमच्यासाठी आध्यात्मिक जागृतीचे आहे. एखाद्या गुरूच्या शिकवणीला अनुसरून जा. रोज ध्यान करा. मी सांगते मिथुनांनो, तुमची बुद्धी हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. ती देवाला अर्पण करा. आता काही अनोखे उपाय जे तुमच्या चॅनलवर पूर्वी सांगितले नाहीत. 1. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देताना म्हणा, ओम ह्राम ह्रीम ह्रॉम सह सूर्याय नमः 19 वेळा. हे भाग्य वाढवेल.
2. मंगळवारी लाल चंदनाचा तिलक लावा आणि ओम अंग अंगारकाय नमः जपा, राग कमी होईल. 3. अमावस्येला राहू केतूंसाठी ओम राम राववे नमः आणि ओम केम केतवे नमः 21 वेळा जपा. मित्रांनो, हे वर्ष तुमच्यासाठी फक्त भविष्य नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही जे स्वप्न पाहताय ते साकार होण्याची वेळ आली आहे. फक्त विश्वास ठेवा, मेहनत करा आणि देवावर सोडा. नमस्कार, जय गुरुदेव. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येवो. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.